आपण भूगोलाच्या 7व्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या भूगोलाच्या या धड्याचं नाव आहे खडक आणि खडकांचे प्रकार. चला, आता आपल्याला या चित्रामध्ये 3 चित्र दिसत आहेत. आकृती क्रमांक 7.1 मध्ये अ, ब आणि क, बरोबर 3 चित्र दिसत आहेत. आता आपल्या उपक्रमात असं लिहिलेलं आहे की हे नेहमी लक्षात ठेवा. तर काय, तर खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असं सुद्धा म्हणतात, बरोबर. आता आकृती क्रमांक 7.1 मधील चित्रांचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. आपलं नेहमीप्रमाणे आपलं चित्र असतात, त्याच्यावरती आपल्याला काही प्रश्न दिलेले असतात व ते प्रश्न वाचून आपण त्यांची उत्तरं द्यायची आणि मग त्याच्यानंतर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण असतं आणि अशा रीतीने आपण आपले मुद्दे स्पष्ट करत पुढे पुढे जात आहोत. तर अ मधील डोंगर हा कशाचा बनलेला आहे? अ मधल्या चित्रामधला. आणि ब मध्ये काय केलं जात आहे? क मध्ये आपल्यास काय दिसते? आणि वरील तीनही बाबींचा एकमेकांशी काय संबंध असावा? आणि अ आणि क मधील घटकांचा आपण कशासाठी वापर करतो? हे प्रश्न आहे. आता करून पहा या अंतर्गत आपल्याला दिलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे की आपल्या परिसरातील डोंगरावरून, नदीपात्रातून, जमिनीतून विविध प्रकारचे रंगाचे, आकारांचे हे दगड गोळा करायचे आणि या दगडांचं व्यवस्थित निरीक्षण करून खालील माहितीची त्याच्यामध्ये नोंद करायची. तर काय नोंद करायची? तर मुद्दे आपले आपण स्पष्ट करूया. दगड सापडला ते स्थान, त्याच्यानंतर त्या दगडाचा रंग कोणता, त्याच्यानंतर दगडावर दिसणारे ठिपके आणि त्याचा रंग. पुढचा आहे दगडाचं वजन, म्हणजे अंदाजे हलका आहे की जड आहे. त्याच्यानंतर दगडाचा कठीणपणा, म्हणजे कठीण आहे की ठिसूळ आहे की मध्यम आहे. त्याच्यानंतर दगडाची रचना, म्हणजे एकजिन्सीपणा आहे, थर आहे की मोकळेपणा होता, अशा पद्धतीने. आणि दगडाची सच्छिद्रता कशा प्रकारची आहे, म्हणजे अछिद्र आहे की सच्छिद्र आहे, बरोबर. पुढे जाऊया भौगोलिक आपल्या स्पष्टीकरणामध्ये. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं कवच हे शिलावरण कठीण आहे आणि तसंच ते माती आणि खडक यांनी बनलेलं आहे, हे आपण शिकलो. आता या भूपृष्ठावर त्याच्या खाली सुद्धा काही खडक आढळतात, बरोबर. आणि मग भूपृष्ठावर आणि त्या खाली सुद्धा शिलावरणामध्ये तयार झालेल्या या खनिजाच्या मिश्रणाला काय म्हणतात? खडक म्हणतात. आणि खडक हा नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेला. मग त्या खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण आणि खनिजे हे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर संपूर्णपणे अवलंबून असतात. आता या खडकामध्ये सिलिका असतं, मॅग्नेशियम असतात, त्याच्यानंतर अल्युमिनियम असतं, लोह, ही सगळी खनिज खडकामध्ये आपल्याला आढळून येतात, बरोबर. पुढे जाऊया. आता आपण बघूया खडकांचे प्रकार. तर निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे प्रमुख 3 प्रकार पडतात. तर कोणते? तर एक आहे अग्निजन्य खडक, त्याच्यानंतर अग्निज खडक आणि मूळ खडक. ह्याच्यामध्ये हे एक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे गाळाचे खडक, स्तरित खडक, आणि त्याच्यानंतर तिसरं आहे रूपांतरित खडक. आता आपण प्रत्येक खडकांचं स्पष्टीकरण आपल्या मुद्द्याद्वारे स्पष्ट करत आहोत. चला तर पहिल्यांदा आहे अग्निजन्य खडक. तर ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान, बघा, जेव्हा ज्वालामुखी म्हणजे आता आपण आपल्या डोळ्यासमोर आणूया, ज्वालामुखी म्हणजे असं फसफसून येणारा संपूर्ण लाल रंगाचा द्रव, आता आठवलं तो ज्वालामुखी. आता हा ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो, जेव्हा तो बाहेर येतो, तेव्हा त्यांच्या भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच काय तर मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होऊन त्याचं घनीभवन होतं. आणि मग या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असं म्हणतात. आता
अग्निजन्य खडक हे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून बनतो, त्यामुळं म्हणून त्याला मूळ खडक असं सुद्धा म्हणतात. आता आपण आपल्या पुढच्या उपक्रमात जायच्या अगोदर या उपक्रमाचा काय आपला प्रश्न आहे आपण तो बघूया. आपण काय शिकलो या अंतर्गत समुद्र सानिध्य असलेला प्रदेश आणि खंडांतर्गत असलेला प्रदेश यांच्या हवामानामध्ये कोणता फरक असतो आणि तो का, आणि पॅसिफिक महासागराचा किनारा हा कोणत्या कोणत्या खंडालगत आहे, असे 2 प्रश्न इथं दिले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की या उपक्रमामध्ये आपण जेव्हा माझ्याबरोबर स्पष्टीकरणामध्ये आहात, चर्चेमध्ये आहात, आपण मुद्दे स्पष्ट करतो, तर याच बरोबर आपलं पाठ्यपुस्तक सुद्धा आपल्या बरोबर उघडं असणार, अर्थात उघडच असणार. मग त्याच्या खालचे जे स्वाध्याय आहे त्याच्यामधले सुद्धा मी प्रश्न तुम्हाला देते, आणि शिवाय उपक्रमामध्ये सुद्धा काही झालेले असतात ते सुद्धा प्रश्न. म्हणजे अशा रीतीने हे मिश्र स्वरूपाचे असे प्रश्न घातल्यामुळं तुमचं जे काही वचन आहे त्याच्यानंतर परत परत त्याचा सखोल निरीक्षण आहे, त्याच्यामुळं तुमचा अभ्यासामधला हा जो सखोल अंतर्गत ते संपूर्णपणे ज्ञान आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि अर्थात याच्यासाठी आपण आपल्या आस विद्यालयाचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी हे उपक्रम अतिशय उत्तमरित्या आपल्याला अशा रीतीने घेऊन करून दिलेले आहे. म्हणून चला तर आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू. चला.